इंडियन आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। महाराष्ट्रातील सर्व यारोची आर्मीची भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो नागपूर या पाचही यारोची भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर पाय अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून राहिली, तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचही यारोची भरती कंप्लीट झाली। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर, यारो कोल्हापूर। तर या ठिकाणी भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही। भरपूर मुलं लेखी परीक्षेमध्ये कटले आहे। सर्वात जास्त मुलं लेखी परीक्षेमध्ये कटले आणि सर्वात जास्त मुले लेखी परीक्षा काढून ग्राउंड मध्ये सुद्धा भरपूर मुले कटले आणि काय मुलं एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा उंची, छाती किंवा मेडिकल मध्ये सुद्धा भरपूर मुले कटले आणि काय मुलांचं जे पेपर पास होऊन त्याचबरोबर ग्राउंड पास होऊन आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये भरपूर मुलांचं या ठिकाणी लिस्ट मध्ये नाव आलं नाही। तर तुम्हाला खचून जायचं नाही। तर महाराष्ट्रातील या सर्व यारोचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस या भरतीबद्दल सांगणार आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। उंची किती लागणार आहे, आर्मी भरतीसाठी छाती किती लागते आणि वयोमर्यादा किती पाहिजे, यावर्षी वयोमर्यादा किती लागणार आहे, उंची छाती झालं, त्याचबरोबर वजन आपलं किती किलो असलं पाहिजे, त्याचबरोबर जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, 1600 मीटर रनिंग साठी टाइम किती भेटणार आहे, एक्सिलेंट सेकंड ग्रुप साठी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून राहिला। तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण 10वी पास लागते। यामध्ये जे फी जे असते 250 रुपये या भरतीमध्ये फी असते। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं, क्लर्क हे पद असते। यासाठी काय पात्रता आहे तर जीडी मध्ये शिक्षण 10वी पास लागते, ट्रेड्समॅन मध्ये 8वी आणि 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर 12वी आपला सायन्स पाहिजे, 50च्या वरती आपल्याला टक्के असले पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला क्लर्क मध्ये जरी फॉर्म भरायचा असेल, क्लर्क आणि टेक्निकल मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये आपलं सायन्स असलं पाहिजे, 50च्या वरती आपले पर्सेंटेज असलं पाहिजे, एवढं यामध्ये शिक्षण लागते। ठीक आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत यावर्षी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, जीडी मध्ये, ट्रेड्समॅन मध्ये, टेक्निकल मध्ये, क्लर्क मध्ये। ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीचा आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच आर्मीची भरती झाली, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर आणि यारो कोल्हापूर या ठिकाणी। तर या ठिकाणच्या भरपूर विद्यार्थ्यांची मला वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये थोड्या यानं कटलो। ठीक आहे। आणि सर्वात जास्त जर आपण पाहिलं, सर्वात जास्त मुलं ह्या वर्षी पेपर मध्ये कटले होते। ठीक आहे। आणि त्यापेक्षा जास्त मुलं जे ग्राउंड मध्ये कटले होते, पेपर काढून सुद्धा मुलं ग्राउंड मध्ये कटले होते आणि त्यापेक्षा सुद्धा भरपूर मुले कायच्यात कटले होते ज्यांचा पेपर पास होते, ग्राउंड पास होते, तर तरी सुद्धा काय मुलं उंची छातीमध्ये बाहेर काढण्यात आलं। आणि त्याचबरोबर काय मुलांचं मेडिकल सुद्धा क्लिअर होतं, काय मुलांचं मेडिकल क्लिअर असून सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही। असे काही मुलं होते की त्यांचं लेखी परीक्षा पास होते, ग्राउंड पास होते, एक्सिलेंट सेकंड ग्रुप मध्ये, मेडिकल पास होते, पण फायनल लिस्ट मध्ये त्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खचून जायचं नाही। ज्या पण मुलांचा आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही। आता नव्याने तयारी करा। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले रनिंग मध्ये, जर तुम्ही कमी पडले असेल तर रनिंग वर जास्त तुम्ही जोर द्या। पेपरमध्ये मागच्या भरतीमध्ये पेपरमध्ये कटले असेल तर पेपरवर जास्त तुम्ही जोर द्या। ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या भरतीमध्ये कमी पडले त्या ठिकाणी जास्त आपण फोकस देण्याचा प्रयत्न करा, कारण की नवीन जे आर्मीची भरती निघत आहे या सर्व यारीची, तर महाराष्ट्रातील या सर्व इंडियन आर्मीची भरती कोणत्या महिन्यात निघणार आहे हे तुम्हाला सांगून देतो। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो पुणे झालं, यारो मुंबई झालं, यारो नागपूर झालं, यारो कोल्हापूर झालं, या पाचही यारोची जी भरती आहे हे जानेवारीच्या एंडिंग पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे किंवा मग
मग फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि तुमचा जो पेपर आहे हा एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे, तर इंडियन आर्मीची जी भरती आपल्या महाराष्ट्रातील सर्व यारांसाठी ही भरती निघत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये निघू शकते किंवा मग जे जानेवारीच्या एंडिंगला तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदरचे तुमची पेपर असणार आहे इंडियन आर्मी भरतीमध्ये सर्व यारोंचा. तर पेपर कसा असणार आहे, तर जीडीचा जो पेपर असणार आहे, तर जीडी मध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे 15 प्रश्न हे जनरल नॉलेजचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. 60 मिनिटाचा टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क स्टोअर कीपरचा जो पेपर असणार आहे, तर क्लर्क स्टोअर कीपरमध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. विज्ञानचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे क्लार्कमध्ये. टेक्निकलचा जो पेपर असणार आहे, टेक्निकलमध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. लेखी परीक्षा आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर असणार आहे, ट्रेड्समॅनचा सुद्धा सिलेबस सारखाच आहे जीडी सारखा. जीकेचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, गणिताचे 15 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न. 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे. अशा प्रकारे तुमचा सर्वात अगोदर काय होणार आहे, पेपर होणार आहे. आणि पेपर झाल्यानंतर आर्मी भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. तर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहेत, तर 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग तुम्हासाठी असणार आहे इंडियन आर्मी भरतीमध्ये. 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तुम्हाला ॲक्सिडेंटमध्ये घेतलं जाणार आहे. ॲक्सिडेंट जर तुम्ही मारले तुम्हाला 60 गुण भेटते. ठीक आहे, आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुमचा टाइम आला 1600 मीटर रनिंगमध्ये, तर सेकंड ग्रुपला तुम्हाला घेतलं जाणार आहे. तर सेकंड ग्रुपला 48 गुण या ठिकाणी असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंडला मार्क्स असते आणि 10 पुलअप्सचा या भरतीमध्ये अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 10 पुलअप्सचा काढलं तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तर 1600 मीटर रनिंग तुम्ही ॲक्सिडेंट मारली 60 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 10 पुलअप्सचा काढलं 40 गुण, हे 100 अशा प्रकारे तुम्हाला मार्क भेटणार आहे. ठीक आहे, जीडी मध्ये 100चा ग्राउंड, त्याचबरोबर जे इकडे जे 100 मार्काचा पेपर, असं 200 पैकी मेरिट या ठिकाणी लागत असते. आणि यामध्ये उंची किती लागते, तर 5 सर्व पदासाठी जे जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं, तर या पदासाठी 168 सेंटीमीटर उंची लागते. छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, तर एवढी उंची यामध्ये लागते. ठीक आहे, बाकी क्लर्कचं जे पद आहे, तर क्लर्कमध्ये उंची खूप कमी या ठिकाणी लागते. 162 सेंटीमीटर उंची क्लार्कमध्ये लागते. ठीक आहे, अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उंची लागते. ठीक आहे, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. अशा प्रकारे तुमची यामध्ये उंची लागणार आहे. आणि सर्वात जास्त तुम्हाला फॉर्म कायच्यात भरायचा, तर जीडी मध्ये सर्वात जास्त फॉर्म भरत आहे. जीडीला जनरल ड्युटी म्हटलं जाते. जनरल ड्युटी जीडी साठी शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते तुम्हाला. आणि जीडी मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी असं काय सांगत आहे, सर्वात जास्त जागा जीडीच्या राहते. सर्वात जास्त मुले रनिंग मध्ये पास करते जीडीचे, सर्वात जास्त मुलं पास करते पेपरमध्ये जीडीचे. आणि सर्वात कमी मुलं जे घेते तर ते क्लर्क झालं, ट्रेड्समॅन झालं, त्याचबरोबर टेक्निकल झालं, ह्या पदामध्ये खूप कमी लागण्याचे चान्सेस आहे, म्हणजे जागा कमी असते. त्याचबरोबर रनिंगमध्ये सुद्धा मुलं कमी घेते यामध्ये, त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा कमी मुलं घेते, पण जीडीमध्ये जास्त पोरं घेते. ठीक आहे, तर जीडीमध्ये सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. तुम्हाला जीडीमध्येच फॉर्म भरायचा आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला सर्व यारोच्या आर्मी भरतीबद्दल देत राहणार आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.